तर मित्रांनो, आपला स्वप्नील भाऊ, त्याला आपण म्हणतोय कुंब्या, तो काय म्हटला, आपल्याला जायला लागते फिरायला. तर म्हटलं फिरायला जायला लागते, तर चल की मग जाऊया. मग असं म्हटल्यावर आम्ही बसलो गाडीत. गाडीत बसल्यावर कोल्हापूरपर्यंत येऊन पोचल्यावर आपण जर ठरले की जायचं आपण आहे कर्नाटकला. तर ठीक आहे म्हणलं जाऊया. मग कर्नाटकच्या दिशेनं आपली गाडी गेली. रात्रभर ड्रायव्हिंग करून आपण पोचलेलो हायवे यात्री होमस्टे या ठिकाणी. तिथं रूम बुक केली आणि तिथं आवरून मस्तपैकी सकाळी गाडीत बसलो. मस्तपैकी गाणी बिणी म्हणत एन्जॉय करत आपण निघालो पुढच्या पॉईंटला. तर यात्री होमस्टेवाले आहेत ना, त्यांनी विचारल्यावर त्यांनी आपल्याला दिलेली लिस्ट पूर्ण की कुठं कुठं जाऊ शकताय आपण. तर त्याप्रमाणे आपण पहिला जायचं ठरवलं बोटिंग करायला. तर होन्नावर या ठिकाणी एक बॅकवॉटर आहे, नदीच आहे म्हणू शकतोय. तिथं आपण येऊन पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय आपल्या मागं दिसायला नदी. नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी दिसत आहेत आणि त्या बोटींमध्ये किती रुपये लागते, कसं काय काय त्यांचं पॅकेज आहे ते आपण आता इथे येऊन ठरवणार आहे. तर बघूयात चला आपल्याला किती रुपयेमध्ये या बोटीमध्ये प्रवेश मिळतो. डील क्रॅक होस तर तुम्ही इथलं मस्तपैकी लोकेशन बघून घ्या. आपला दोस्त त्यांच्यासोबत डील क्रॅक करायला लागलाय. ते झाल्यावर तुम्हाला सांगतो बोटिंग करायला. आणि मागं आपल्याला पैशाची डीलिंग चालू आहे. नेमकं किती रुपयात आपल्या चौघांना नेणार आहेत ते आपण बघूया. किती रुपयामध्ये आपलं पॅकेज ठरतंय तुम्हाला पण सांगतो. आमचा दोस्त, ही बायको, अंशू बाबा, वहिनी, कोंब्या आणि चैती दिदी. 1200 रुपयामध्ये डील क्रॅक झालेली आहे. 1200 रुपयामध्ये आपण चौघं आणि 2 आपले लहान बच्चे. बोटिंग 1 तास. 1 तास जेवढे पॉईंट आहेत तेवढे सगळे फिरवणार त्यांनी आपल्याला. आणि आपण चाललेलो आहे बोटीमध्ये. तर चला मग आपण आता चाललो आहे बोटीत बसायला. आणि स्वप्नील भाऊ, वहिनीसाहेब, अंशूबाबा गेले. त्यानंतर पाठोपाठ बायको गेलेली आहे. मग आपल्याला पण भावानं हात दिला. आपण पण गेलो बोटीमध्ये. आपण आता बोटीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण सगळे बोटीमध्ये बसलेलो आहे आणि आपल्या घरातली सगळी बसलेली आहेत बोटीत. आपण जाणार आहे. आपण बोटीत बसलेलो आहे आणि आपली 1200 रुपयाची डील क्रॅक करून आपण ही बोट 1 तासात फिरवणार आपल्याला सगळीकडे. बोटीचा प्रवास चाललेला. ऍक्सिडेंट हो गया. 2 बोटींमध्ये घमासान युद्ध चाललेलं आहे. मग अशा तऱ्हेने आपला बोटीचा प्रवास झालेला आहे चालू. मग बोटीत बसल्यावर बोट निघाली पाण्यामध्ये. मग त्यानंतर आपलं फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग चालू झालेलं आहे. मस्तपैकी व्ह्यू तुम्हाला दिसत आहे. केरळमध्ये आल्यासारखं वाटलं आहे, पण हा आहे आपण कर्नाटकात. बऱ्याच जणांनी फोटो टाकल्यावर सगळ्यांना काय वाटत होतं की मी गेलेलो आहे केरळमध्ये. पण सेम टू सेम केरळमध्ये जशी बोटिंग असत्या तशीच लोकेशन इथं दिसायला लागले तुम्हाला. भरपूर जण टुरिस्ट इथं आले होते फिरायला. आपण बोटीतून फिरत आहे. मस्त असं लोकेशन आहे. चारी बाजूला झाडी, पाणीच पाणी. आणि आपण आहे बोटीमध्ये आणि मस्तपैकी फोटोशूट झालेला आहे आपलं करून. आहेत आपले बोटचे ड्रायव्हर. हे बघ जंगलात चालल्या बघ बायको. आपल्या बोटीचे जे ड्रायव्हर होते ते मध्ये मध्ये आपल्याला तिथल्या लोकेशनची माहिती सुद्धा देत होते आणि बोटमध्ये थांबवून आपल्याला सगळीकडचा नजारा आणि माहिती व्यवस्थित समजून सांगत होते. आणि त्यानंतर आपण बघून घेऊया इथला संपूर्ण व्ह्यू. 1 नंबर लोकेशन आहे मित्रांनो. आणि तुम्ही पुढचा व्ह्यू बघून घ्या, तुम्हाला पण मस्त वाटणार. थोड़ा स्लो करना भाई.
लोकेशन बघत बघत संपूर्ण आपल्याला रस्त्यातच दुकान लागले. मग बोटीतच बसून आपण मस्तपैकी शीतपेयांचा आनंद घेतला. 1 तास आपल्याला फिरवून बोटमधनं परत आपल्या आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याला जात आहे आपण. छान अनुभव होता बोटिंगचा, एक नंबरमध्ये. नक्की मुर्डेश्वरला आला तरी ते विजिट करा.